हॅलो. मला सांगा, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की अन्न किंवा फूड म्हणजे काय आणि अन्न का महत्वाचे आहे? चला तर या दोन्ही गोष्टींचा शोध आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे. आपण मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. अन्न म्हणजे काय? विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या. तुम्ही आज देखील अन्न खाल्ले आहे, म्हणजेच तुम्ही आज देखील जेवण केलं आहे. तुम्ही दररोज अन्न खाता आणि तुम्ही उद्याही अन्न खाणार आहात. मग हे अन्न म्हणजे काय? तर अन्न हा असा कोणताही पदार्थ आहे ज्याचं सेवन आपण शरीराच्या पोषण विषयक सहाय्यासाठी किंवा न्यूट्रिशनल सपोर्टसाठी करतो. लक्षात ठेवा, काय पोषण विषयक सहाय्य म्हणजेच आपल्याला अन्नातून पोषक द्रव्य मिळतात किंवा न्यूट्रियंट्स मिळतात. आता तुम्ही विचार कराल, पोषण विषयक सहाय्य म्हणजे काय, पोषक द्रव्य म्हणजे काय? तर पोषक द्रव्ये हा असा आवश्यक घटक आहे जो आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असतो. आपण पोषक द्रव्यांविषयी पुढील काही व्हिडिओज मध्ये पाहूया. भात, भाज्या किंवा फळे असोत, ही अन्नाची काही उदाहरण आहेत जी जीवनाचा स्रोत आहेत किंवा ज्यांना जीवनाचा स्रोत मानले जाते आणि जी पोषण आवश्यक गरजा पूर्ण करतात. आता मला सांगा, अन्न म्हणजे काय? तर अन्न हा असा कोणताही पदार्थ आहे ज्याचे सेवन आपण शरीराच्या पोषण विषयक सहाय्यासाठी करतो, ज्याला जीवनाचा स्रोत मानले जाते आणि जो शरीराची पोषण विषयक गरज पूर्ण करतो. मग अन्न का महत्वाचं आहे? तर अन्न आपल्या वाढीसाठी महत्वाचं आहे. खेळण्यासाठी, शिकण्यासाठी जी आपल्याला ऊर्जा लागते ती अन्न आपल्याला देतं. अन्न आपल्या शरीराला अधिक मजबूत बनवतं आणि अन्न शरीराची झालेली झीज भरून काढतं आणि आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवतं. आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की अन्न हे पोषक द्रव्य नावाच्या आवश्यक घटकांचा एक महत्वाचा स्रोत आहे आणि ते शरीर व मनाच्या सर्वांगीण स्वास्थ्याची काळजी घेते आणि योग्य कार्यप्रणाली राहील याची देखील काळजी घेते. मग अन्न महत्वाचं का आहे? तर अन्न महत्वाचं आहे कारण ते आपल्याला आवश्यक ऊर्जा देतं. ते आपल्या शरीराला अधिक मजबूत बनण्यास मदत करतं. ते शरीराची झीज भरून काढतं. ते शरीराला आजारी पडण्यापासून रोखतं आणि ते पोषक द्रव्यांचा एक महत्वाचा स्रोत आहे. तसेच ते शरीर व मनाचे सर्वांगीण स्वास्थ्य आणि योग्य कार्यप्रणाली यांची काळजी घेते. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.